वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मनी निवृत्तिदासो अवधारिजो ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि अचिंत्य व्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्त जगदाधारमूर्तये ब्रह्मणे नमः। सद्गुरुमाता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुवचनावतार की जय। प्रेमाने बोला धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा दिन गेला। आज या श्रीपेवाडी या पवित्र नगरीमध्ये आज हा संतांचा सहवास संतांचा संघ आयोजित केलेला आहे, सत्संग आयोजित केलेला आहे। आणि या पवित्र नगरीमध्ये बसवेश्वराच्या मंदिराच्या समोर, महादेवाच्या मंदिरासमोर देवासारखे तुम्ही संत मायबा बसलेला आहात आणि अशा संतांचा हा संघ आयोजित झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा लाभ आपल्याला होतोय। धन्य आज दिन संत दर्शनाचा। आजच्या दिवसाला धन्यता का दिली गेली तर समजून अनंत जन्मीचा सीन गेला, जन्माजन्माचं दुःख निघून जातं, जन्माजन्माचा सीन गेला, भाग गेला, अवघा झाला से आनंद। मग त्यामुळे काय होते जीवनामध्ये आनंदाची रोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंद जीवनात केवळ आनंद 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 राहतो। आणि मग संजनो अशा संतांना काय करावं, सरांनी सुद्धा सांगितलं की काय काय उपमा द्यावी, काय बोलावं। या स्वर्गात सुद्धा हा सुखसोहळा स्वर्गी नाही, असा सुखसोहळा स्वर्गात सुद्धा अनुभवला येत नाही। मग काय यांना करावं, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावी। मला काय करावं म्हटलं की म्हणले आलिंगन द्यावं। आणि आलिंगन देऊन काय करावं ते म्हणजे कद्यानं सोडावे, चरणावरती नतमस्तक व्हावं, कधी यांचं चरण सोडू नये, असा संतांचा सहवास। म्हणून संतांच्या बद्दल सांगताना समर्थ सुद्धा म्हणाले, संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत। संत हे आनंदाचं ठिकाण आहे, संत म्हणजे केवळ सुख आहे। आणि मोक्ष मिळाला की जीवाला विश्रांती मिळते, मोक्ष मिळाला की जीवाला विश्रांती मिळते। कुणीतरी म्हटलं मग मोक्ष कुठं विश्रांती घेतो, तर म्हटले संत मोक्षाची विश्रांती। बाबांनो संत ही सत्संग इथं मोक्ष सुद्धा हळूच विश्रांतीला येत असतो, विसावा घेत असतो। तहान लागली पाणी प्यावं, भूक लागली जेवण करावं, तृप्त व्हावं, तृप्त व्हावं, तृप्ती झाली की आता निवांत झालं म्हटले। पण कुणीतरी म्हटलं तृप्ती कुठे तृप्त होते, तर संत तृप्तीची निज तृप्ती, संत जिथं तृप्ती तृप्त होते अशी निज तृप्तीचे ठिकाणे संतसंग आहे। साधी गोष्ट नाही। कुणीतरी म्हटलंच मनोमंथनाचा कार्यक्रम आहे, मनोरंजनाचा नाही। आता इथे काय विशेष आहे मी तुम्हाला सांगतो। पाठीमागं माझ्या महादेवाचं मंदिर आहे, बरोबर आहे ना? तुम्हाला माहित नाही कोणालाच बोलायचं मध्ये आधी। तुम्ही घरात किती बोलता ही शांत असतात, तुम्हाला चान्स आहे आज तुम्ही बोलायचंय, हे शांत राहायचं राहते, यांचं आपलं असंच असते। मग बोलायची गरज नाही, तिथं बोलत बसते। प्रेमाने बोला। महादेवाचं मंदिर आहे, मी तुम्हाला छान असं महादेव आणि माता पार्वती संवाद सांगतो। तर भगवान शिव परमात्मा म्हणजे महादेव ध्यानच बसले आहेत, प्रसन्न मुद्रा आहे, आज खुशीत आहे असं पार्वतीला वाटलं। आणि नवरा खुशीत असला की माता भगिनींना माहित आहे आज काहीतरी मागून घेण्यासारखं आहे। नवरा जर खुश असेल, हो किती दिवस झालं काहीतरी आपल्याला करायचं होतं, 66,000 दर गेलाय, माझं सराफी दुकान आहे ना, 66,000 दर गेलाय, तुम्ही म्हटलं होतं एक तोळ्याचं करायचं, मी म्हणते अनेक 4 ग्रॅम वाढून आपलं 1.5 पाऊण 2 तोळ्याचं करू एक, ते खुशी असते होय म्हणून जाते, पुन्हा निस्तरते नाही का।
तर म्हणजे नवरा खुश असला की बायको मागून घेत असते. माता पार्वतीने विचार केला की आज म्हणले शंकर परमात्मा महादेव खुश आहेत. मग आजचा हा मोका करताना माता पार्वतीने भगवंताच्या चरणावर नतमस्तक झालेला आहे, हात जोडलेले आहेत. आणि माता पार्वती भगवंतांना विनंती करते आहे, ओम नमो देवदेवेश परात पर जगद्गुरु प्रेमाने बोला, ओम नमो देवदेवेश परात पर जगद्गुरु त्वं तन्मम कुर्वते भक्त्याः सुरासुर नराः सदा. माता पार्वती आता ज्यांना खुश करायचं त्याला पहिले त्याचं कौतुक करावं लागतं. बघा कुठे तुम्ही एखाद्या साहेबांच्याकडून काम करू घ्यायला, साहेब तुम्ही राहू बरं याच्या पाठीमाग सुद्धा साहेब होते, तुमचा स्वभावच वेगळा आहे, तुम्ही चांगलेच आहात, साहेब मध्ये काम सांगा. मग या ठिकाणी माता पार्वती भगवंताची स्तुती करते, ओम नमो देवदेवेश. हे देवी देवता मुनी श्रेष्ठ, हे देवी देवतांचे स्वामी, देव दानव आणि मानव यांचे नमस्काराचे आश्रयस्थान असणारे आपण सद्गुरू. बघा, देव दानव आणि मानव यांनी ज्यांना नतमस्तक होऊन नमस्कार करावा असे आपण सद्गुरू आहात. मी आपल्या चरणी प्रार्थना करते आहे. अहो कलियुगामध्ये माता पार्वती म्हणजे आपली सर्वांची आई असते, माता असते, जगतजननी असते. आईलाच आपल्या लेकराची काळजी, लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईसे कळवळ्याचे अति करी लाभावीन प्रीती. आणि मग म्हटले कलियुगातली माझी लेकरं जी आहेत यांची तळमळ घेऊन मी आलेले आहे. माझे काही महत्वाचे प्रश्न आहेत, त्याचे उत्तर मला हवे आहेत. आणि मग माता पार्वतीने काय पहिला प्रश्न असा विचारला, केन मार्गेन भूस्वामी देही दुःख केन मार्गेन भूस्वामी देही ब्रह्ममयो भवेत. केन मार्गेन कोणत्या मार्गाने, केन मार्गेन भूस्वामी कोणत्या, हे परमात्मा हे स्वामी हे सद्गुरू मला हे सांगा कोणत्या मार्गानं, देही देह म्हणजे हा देह आणि देही म्हणजे देहात असणारा देही जीवात्मा जीव म्हणा, कोणत्या मार्गानं देही जीव जो आहे ब्रह्म होईल. किती मोठा प्रश्न आहे बघ, ब्रह्ममयो भवेत, किती छान प्रश्न. कोणत्या मार्गाने जीव ब्रह्म होईल तो मार्ग सांगावा. यस्य श्रवण मात्रेन देही दुःख विमुच्यते. कोणत्या परमार्थाच्या श्रवणानं आणि कोणत्या परमात्म्याच्या प्राप्तीनं देहदारी जीव दुःखमुक्त होईल. प्रेमाने बोला, प्रेमाने बोला म्हटलं की धननिरंकारजी असं म्हणायचं. किती सोपे शब्द आहेत धननिरंकारजी, याचे बरेच फायदे, 3 सांगतो फायदे. तुम्ही धननिरंकारजी म्हटला तर तुम्ही ऐकता आहात हे माझ्या लक्षात येईल. तुम्ही धननिरंकारजी म्हटला तर तुमच्यामध्ये एनर्जी निर्माण होईल. आणि जर तुम्ही धननिरंकारजी म्हटला तर शेजारी समजा चुकून कोणाचा डोळा लागला असेल, तुमच्या आवाजाने जागे होतील, त्याच्या विचाराच्या कानावर 2 शब्द पडतील आणि ते पुण्य तुम्हाला लागेल. प्रेमाने बोला. छान येतं की तुम्हाला. यस्य श्रवण मातेन देही दुःख, कोणत्या परमार्थाच्या श्रवणानं देहदारी जीव दुःखमुक्त. यत प्राप्येन नराः पुनर्याती संसार बंधनम. कोणत्या परमात्म्याच्या प्राप्तीनंतर मनुष्य संसार बंधनामध्ये अडकणार नाही. संसार करेल पण बंधन म्हणून अडकणार नाही. यथागम्यम ब्रह्मरूपम वक्तव्यम मधुना त्वया. असं ब्रह्मरूप असा परमात्माचं शुद्ध ज्ञान कृपया आपण आम्हा सांगावे. प्रेमाने बोला. ऐका मुख्य बीजज्ञान शिवशक्तीचा संवाद पूर्ण. श्रोते हो तुम्ही ऐका सावधान, एकाग्र चित्त करून या. म्हणजे शिवशक्तीचा संवाद आहे. माता पार्वती आणि भगवान शंकराचा सुंदर असा संवाद आहे. आणि काय सांगावं, ही चर्चा ज्ञान चर्चा, जसं स्वर्गामध्ये चर्चा व्हावी, इंद्राचा दरबार सुद्धा फिका पडावा असं या सिरपेवाडीमध्ये हा सद्गुरू माताजींचा हा दरबार हे सत्संग आयोजित झालेले आहे. तुकोबरायाच्या भाषेत सांगायचं म्हटलं या सत्संगाला काय म्हणावं, संतांचा संघ हाची स्वर्गवास. संतांचा संघ हा स्वर्ग आहे. स्वर्ग
आणि आपण सर्वजण कुठे आहोत? घाबरलाय ना? हा, चिमटा करून बघा, जिवंत आहे. स्वर्गात म्हटल्यानंतर बाई स्वर्गात कशाला जायला, इथंच बरं. स्वर्गात म्हणजे हा स्वर्ग आहे. स्वर्ग वरती कुठे नाही. आपल्या 6 महिने अंतराळवीर आपल्या सुनिता विल्यम्स वरती होत्या. 6 महिने वरती कुठं स्वर्ग नाही बरं का. संतांचा संघ हाचे स्वर्गवास. नरक तू उदासा नरगळा. आणि मग माता पार्वती भगवंताला विचारते की मी तुम्हाला प्रश्न विचारते आहे. पार्वती विनवी नमेश विघ्नेशा देवादिदेवा विघ्नेशा नमन तुम्हा विश्वेशा साष्टांग हे करत असे. आता प्रश्न विचारताना नम्रता माता पार्वतीची किती आहे बघा. देवी असून सुद्धा आपल्याकडे एवढी नम्रता असते का? मी आले तुम्हा शरण, हे देवा मी तुमच्या चरणावरती शरण आलेले आहे. तन मन धन केले अर्पण. निरंकारी मंडळाचा पहिला प्रण. तुम्ही आज ज्ञान गेला बसला हा प्रण दिला जातो पहिला. तन मन धन. तन हे शरीर, त्या शरीरामध्ये असणार मन, आणि पैसा अडका जमीन जुमला बायका मुलं घरदार शेतीवाडी नवरा सगळं जेवढं धन आहे हे पूर्ण अर्पण केलं जातं, समर्पण केलं जातं, समर्पित झालं. हेच वाक्य ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये मला वाटतं 164 ओवी असेल. तरी तन मुनी जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे. दास्य सकळ ज्ञानेश्वर मुली म्हणतात बाबा तन मन जीव धन सगळं अर्पण करावं आणि अगर्वता गर्वरहित होऊन भगवंताचं दास्यत्व स्वीकारावं. हेच वाक्य तुकोबाराच्या भाषेत सांगायचं म्हटलं तरी तन मन धन दिले पंढरीराया आता सांगावा या उरले नाही, है ना. आणि हेच निरंकारी मंडळाचा पहिला प्रण आहे. तन मन धन प्रभु परमात्मा की देन है, इसे प्रभु परमात्मा के समझना है, इसका सदुपयोग करना है, लेकिन इसका अभिमान नहीं करना. याचा अभिमान करू नका. तन मन सद्गुरु चरणावरती नतमस्तक करा, मग समर्पित करा. माता पार्वती म्हणते मी आले तुम्हा शरण, तन मन धन केले अर्पण. आता पुढे प्रश्न काय सुंदर आहे. देहामध्ये देव आहे जाण, तू कोण हो कोठे सांगाची प्रेमाने बोला. माझ्या देहात देव आहे, मला काय माहित नाही का देहात देव आहे. देहात माझा देव आहे ते मला माहित आहे. अनेक शास्त्र वाचलं, अनेक लोकांनी मला प्रवचनातून कीर्तनातून अनेक माध्यमातून मी ऐकलेलं आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा रामो की भ्रांतासी कामो विषयावरी. ज्ञानेश्वरी. माझ्या हृदयामध्ये राम आहे, परंतु रामावरती हृदयातल्या रामावरती अज्ञानाचा पडदा पडलेला आहे. मी भ्रमात आहे आणि मी विषासक्त झालेलो आहे. हृदयातल्या रामाचा मला फायदा नाही. मग माता पार्वती म्हणते माझ्या जवळ देव आहे. मी तुम्हाला शरण येऊन विचार, देहामध्ये देव असता जाण तो कोण, कुठे कुठे आहे, कसा आहे तो मला सांगा. कस्तुरी मृगाचे नावीत. माझी कशी परिस्थिती, माता पार्वतीची परिस्थिती त्यांची तशी नाही तर आपली परिस्थिती काय आहे, आपले प्रश्न घेऊन माता पार्वती भगवंताजवळ गेलेली आहे. आज आपली मनस्थिती परिस्थिती काय परमार्थातली ही माता पार्वती सांगते. कस्तुरी मृगाचे नाभीत. कस्तुरी मृगाच्या नाभीत आहे, पण मृगाला माहिती आहे का, हरणाला माहिती आहे का नाही. वेरधिंडे वनांतरात. त्या कस्तुरीच्या शोधासाठी ते मृग हरिण मात्र वनांतरात भटकते. कुठे शोधीशी रामेश्वर, कुठे शोधीशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपवासी. तुझा आहे तुझ पासी परी तुझा गा विकला स्वरी. काय जागा चुकलासी. देव आहे देव आहे तुकोबर आहे म्हटले. देव आहे 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 आहे. कुठे आहे, जवळी. हो जवळी. आणि कुठे, जवळ अंतर्वा आहे. गॉड इज ॲट होम. आत हरे आहे, बाहेर हरे आहे, आपल्या आत बाहेर सर्वत्र भरलेला आहे. मग माता पार्वती देवाला म्हणते की म्हटले कस्तुरी मृगाचे नाभी, तर त्या मृगाच्या नाभीत कस्तुरी असते, त्या मृगाला माहित नाही. वेर तेंडे वनांतरात. ते मात्र वनांतरात भटकते. तैसे झाले माझे चित्त, देव जवळी असोनी प्रेमाने बोला. आवाजात दम वाटत नाही तुमचा. प्रेमाने बोला. तुमचा आवाज असं भांडतानाच ऐकावा. तर म्हटले बाबा माझं चित्त, अशी माझ्या चित्ताची परिस्थिती झालेली आहे की म्हटले देव माझ्या जवळ हे मलाही माहित आहे. आपल्या कोणाला माहित नाही सांगा बरं. सगळ्यांना माहिती आहे देव सर्वत्र आहे, पण ओळखता का, पाहिला का, जाणला का, दिसला का नाही ना. मग त्या मृगाच्या सारखे तुकोबाराने सुद्धा म्हणून हेच शब्द वापरले बघा. मृगनाभिता परिमळ वेर दिंडे
रानोमाळू असा मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरीचा सुगंध असताना त्या सुगंधासाठी मृग मात्र रानोमाळ भटकत आहे. ही आपल्या सगळ्यांची अवस्था आहे सध्या. आपल्या सगळ्यांची म्हणजे ज्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त केलं नाही त्यांचं. पुढे मग कोणाला प्रश्न असा पडतो, काय देवाला प्राप्त करून करायचं? देव प्राप्त करायलाच पाहिजे का? नाही केलं तर चालत नाही का? बाई यांच्यावर कुठे विश्वास ठेवा हे काही सांगतीलच की. नाही विश्वास ठेवून चालेल का? तर माझ्या माता पार्वतीने हाच प्रश्न भगवंताला विचारलेला आहे. माता पार्वती म्हणते, वर नसता व्यर्थ वराड, शिर नसता काय ते धड, तैसे प्रभू अनुभवाविन व्यर्थ का बाड. तेव्हा कृपा करा सांगाजी. मी तुम्हाला हात जोडून विनंती का करते माहिती आहे का? जर तुम्ही देवाची प्राप्ती केली नाही, कलियुगातल्या माझ्या लेकरांनी, माझ्या भक्तांनी, माझ्या मोक्षांनी देवाची प्राप्ती नाही केली तर त्यांची स्थिती अशी, वर नसता व्यर्थ वराड. किती सुंदर दृष्टांत आहे बघा, लक्ष देऊ नका. दृष्टांत आहे हा, फार छान आहे. म्हणजे समजा अर्धा एकराचा मंडप घातलेला, मोठा मंडप घातलेला आहे आणि वधू पित्यानं म्हणजे मुलीच्या वडिलांनं दारात लग्न करून द्यायचं ठरवलेलं आहे आणि जवळजवळ 5,000 लोकांची जेवणाची पंचपक्वानाची व्यवस्था केलेली आहे. फार सुंदर लग्न केलेलं आहे. पण झालं असं, 12:21 लग्नाचा मुहूर्त आहे. 12 वाजले, 12 पावणे 12 वाजता वराड्याची मुख्य गाडी आलेली आहे आणि भेटीचा कार्यक्रम सुरू आहे. मग 7 किंवा 9 किंवा 11 इकडचे पाहुणे, 7, 9, 11 इकडचे पाहुणे, नारळ भेटीचा स्वागताचा कार्यक्रम असतो. मध्ये पाण्याची घागर ओतली जाते. इकडे असेलच की पाहुणे स्वागत, काय स्वागत सगळ्यांच केलं जातं. आणि मग इकडून एक नारळ त्याच ताकदीचा माणूस पुढे समोर पहिलवान जोडलेलं जातं. बरोबर. मग तशी माणसं बघून बाबा हे जरा सुटापुटा दिसलं तर आपल्याकडचा पाहुणा तसाच पुढे पाठवतो, तुम्ही जावा. दोस्तरवाला दिसलं तर आजोबा तुम्ही जावा, अशी जोड लावली जाते. झालं असं, मुलीचा आजोबा नारळ घेऊन, जर वय झालं होतं, हातात काठी होती, हात हलत होते, नारळ घेऊन मान त्यांना दिला होता. नारळ भेटीचा पाहुण्याचं स्वागत. आणि समोर, त्यांच्या समोर मुलाचा वडील होता. आता वरबाप म्हटल्यानंतर आणि मुलीच्या घराला लागला आलेला आहे म्हटल्यानंतर थोडा मिशा अगदी कटात आलेला होता आणि समोर दोघा जोड लावले. भेटीचा कार्य होणार तेवढा एक तरुण मुलगा पळत आला. तरुण मुलगा पळत आला आणि त्या मुलीच्या आजोबाला काय म्हणाला, आजोबा एक प्रॉब्लेम झाला. म्हणजे काय झालं? म्हटले लग्नाला 21 मिनिटं झाले. अरे हो देत म्हटलं, लग्नाला 21 मिनिटं, मुहूर्तावर लग्न झालं पाहिजे, उगीच काय मुहूर्त बघायचं तर काय, त्याची काही चिंता करू नका. म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम काय, 21 मिनिटं राहिले ते, पण अजून लग्नाला 5,000 जवळजवळ 5 ट्रक वराड आले. चांगली गोष्ट आहे, जेवणाची व्यवस्था करा केलेली आहे सगळी. पण प्रॉब्लेम असा आहे की लग्नाला वर आला नाही अजून. वर म्हणजे तुम्ही वर बघू नका, वर म्हणजे नवरा. हो, तुम्ही वर बघायला मग तुम्ही घाबरला, आम्ही तर तुम्ही संकटात आलाय त्या. म्हटले वर लग्न आला नाही म्हणजे नवरा लग्न आला नाही. आता हे आजोबाला सांगताना ऐकलं कोणी, त्या मुलीच्या वडिलांना, मुलाच्या वडिलांना, वर बापानं ऐकलं. मुलाच्या बापानं ऐकल्यानंतर त्याने काय केलं, मिशीवर असा एक ताव मारला आणि म्हणाला कसा, जवळजवळ 5 ट्रक वराड आलेला आहे माहित आहे. आणि माझा 1-2 फोन गेला आत्ता तर अजून 2-3 ट्रक वराड येईल. आपला लय वट आहे भागात. बरं, चांगली गोष्ट आहे. पण वर लग्नाला येणार नाही म्हणजे कोण येणार नाही? वर नवरा येणार नाही लग्नाला. आता 5 ट्रक आले, 3 ट्रक अजून येईल, पण लग्नाला नवरा येणार नाही. असं म्हटल्यानंतर त्या मुलीच्या आजोबाने काय केलं, त्या पोरालाच म्हणाला, हे नारळ जर तुझ्या हातात धर. ते नारळ पानसोबत हातात दिली आणि टेकायची काठी उलटी धरली, एक फिरवून मारली तर वर बापाच्या डोक्यात. झालं स्वागत चांगलं, डोक्यात मारली आणि म्हणाला कसा, आल्याला 5 ट्रक, येणारा 3 ट्रक घेऊन परत जा, फक्त वर लग्नाला पाठव, लग्न होणार. आता वराड येते जेवायलाच की. मग मला सांगा, 5,000 वराड आलं नवरा चालून लग्न होईल का सांगा बरं? किती सोपं दृष्टांत आहे. मग माता पार्वती काय म्हणते, वर नसता व्यर्थ वराड. वर नाही, वराड व्यर्थ आहे की नाही. आता पुढचा दृष्टांत किती आहे, काही सुंदर.
शिर नसता काय ते धड. बघा 6 फूट उंच आहे शरीर, हातामध्ये 10 तोळ्याचं ब्रासलेट आहे, गळ्यामध्ये 10 तोळ्याचं लॉकेट आहे, 5 हातात 5 अंगठे आहेत, धिप्पाड शरीर आहे आणि भरजरी वस्त्र आहेत अंगावरती, पण वर मुंडकं नाही, डोकं नाही वर. चालतंय का? शिर नसता काय. हे 2 दृष्टांत लक्षात आले की म्हटले वर डोकं नाही, मुंडकं नाही, तर धडाचा उपयोग आहे का? नाही. म्हटले 5,000 वराड आहे पण वर नाही लागणार, काय उपयोग आहे का? वर नसता तैसे प्रभू अनुभवाविन व्यर्थ काबाड. तसं तुमच्याकडं मंदिर आहे, हार्मोनियम आहे, तबला आहे, तुम्ही तबला मास्टर आहात, संगीत विशारद आहात, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, पण तुमच्याकडे देव नाही, देवाचा अनुभव नाही. हा सिद्धांत दृष्टांत काय? वर नसता व्यर्थ वराड, तसं देव नसता सगळं काय प्रभू अनुभवाविन काबाड. देव माहित आहे का तुम्हाला? अनुभव आहे का? पाहिला का? नाही ना, मग फायदा काय? हे माता पार्वती सांगते. पुढे बघा. आता मग काय करावं? देव पाहायला कुठे जावं? प्रेमाने बोला. नेत्राविन न दिसे पदार्थ. किती सुंदर दृष्टांत आहेत बघा. मंथना विननिगे नवनीत. डोळे नसतील तर वस्तू दिसेल का? नाही दिसणार. 4 तोळ्याचं घंटन केलं, बघा की म्हणजे घंट 4 तोळ्याचं केलं, 4 तोळ्याचं केलं, 4 तोळ्याचं केलं. ती म्हणजे कुठं आहे? मला दिसतच नाही, डोळंच नाहीत. तुझं 4 तोळ्याचं नाही 40 तोळ्याचं असू द्या, माझं काय फायद्याचं? नेत्राविन न दिसे पदार्थ. डोळे नाही, पदार्थ दिसेल का? बघा दृष्टांत लक्षात ठेवायचा. मंथनाविन ननगे नवनीत. 10 किलो दही आहे, 10 किलो. किती किलो आहे? 10 किलो आहे. आणि 10 दिवस ठेवलं, केवढा मोठा गोळा लोण्यात येईल सांगा बरं? येईल का? काय बरं? मंथन केल्याशिवाय नवनीत लोणी येणार, ही दृष्टांत दोन लक्षात ठेवा. डोळे नसतील, नेत्रावे न दिसे पदार्थ, मंत्रावे न निघेन तैसे सद्गुरु वाचून भगवंत, कैसा दृष्टीस पडे प्रेमाने बोला. मग मंथन केल्याशिवाय जर लोणी येत नाही तर सद्गुरु केल्याशिवाय देव दिसणार नाही. मग तो देव दिसण्यासाठी माझी तुमच्या चरणावरती विनंती आहे, प्रार्थना आहे, तो देव कसा आहे त्याचं वर्णन करून आम्हाला सांगा. तर तेव्हा भगवंत बोलते झाले बरं का. भगवान वाच. भगवान शंकर काय सांगतात बघा, आता लक्ष द्या, प्रेमाने बोला. तुम्ही मडकं म्हणजे इकडे असते का? मडकं गाडगी असते. उतरण बघितलं? उतरण म्हणजे एक मडक्यावर ठेवली जातात, 10 मडकी. त्याला आमच्या भागात उतरंड म्हणतात, इकडे काय म्हणतात? बरं, आता मला तुम्ही सांगा माता बहिणी सगळ्यांनी, 10 मडके आहेत. किती मडके आहेत? मराठी कळते? किती मडके आहेत? 10. किती आहेत? बरं, आता पुन्हा एकदा सांगायचं, एकूण मडके किती आहेत? 10 मडके एकावरती ठेवलेले आहेत. आणि खालचं तळातलं एक मडकं मांजरानं फोडलं, खालचं तळातलं. किती राहिली? तुमचा हारानं सत्कार करतो. आता तुम्ही मला सांगा, मडके किती आहेत? 10. तळात एक फुटल्यानंतर मडके काही लोखंडाचे आहेत. किती राहिली रे? किती राहिली? 0. सगळे फुटणार की नाही? ऐकायचंच नाही. तुम्ही करा वटवट, आम्ही आहे रामधट. ध्यान देऊन ऐकायला पाहिजे नाही. म्हणून श्रोती तुम्ही ऐका, सावधान एकाग्र चित्त करून असं माता करून सुरुवात येते लक्षात. तुम्हाला सांगतो, मी एका भागात कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथले आमदार साहेब कार्यक्रम आले तिथल्या भागातले. आल्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था त्या कार्यक्रमाच्या मालकांच्या घरी होती. म्हणजे ज्यांनी कार्यक्रम घेतला त्यांच्या घरी. आपण कार्यक्रमाचा मालक म्हणा का समजून घ्यायला काय अडचण नाही. मग ते त्यांचं घर कसं होतं, मग ज्यांनी मला सांगितल्यासारखं 1 RK म्हणजे आत किचन रूम आणि बाहेर हॉल असं घर होतं, छोटंसं घर होतं. आणि आमदारांचं, माझं म्हणजे महाराजांचं जेवणाची व्यवस्था त्यांच्या घरी केली होती. मग आमदार साहेब जेवायला येणार, महाराज जेवायला येणार म्हटल्यानंतर त्या माताजीने काय केलं होतं, त्या घर मालकिनीनं 5-7 बायका गावातल्या बोलवून त्या चांगल्या स्वयंपाक करणाऱ्या. त्यांना सांगितलं होतं, बाई स्वयंपाक चांगला झाला पाहिजे. मतदारसंघाचं आमदार साहेबांनी म्हटलं पाहिजे जेवावं तर यांच्या घरातच. आणि आमदारात कसं एका मतदारसंघात, महाराज सगळ्या महाराष्ट्रात फिरतात, जाय तिथं सांगावं जेवण त्या माताच्या हातच खावं. असं जेवण झालं पाहिजे. हे तर काय करणार नाही.
फक्त करून घेणार सगळं, आणि सगळ्यांना करून घ्यायचं नाव माझं झालं पाहिजे. जेवण म्हटलं पाहिजे यांच्याच घरात यांच्या हातात खावं, हिने तर काही केलंच नाही. मग जेवायला आम्ही तिथे गेलो. मग मला बसलेलं मध्ये आमदार साहेब आणि पलीकडे तो घर मालक, त्या कार्यक्रमाचं मालक म्हणा, तिघांची जेव्हा बसलो. आणि ती घर मालकीन जी होती ती उंबऱ्यावर बसली होती. आत माता स्वयंपाक करत होत्या आणि बाहेर आम्ही बसलो होतो. जेवायला बोलवलं खरं, भूक पण लागली होती, पण जेवण बाहेर येत नव्हतं. आता तुम्हाला 5-7 बायका जर एकत्र बसल्यात आणि तासभर कोणी काहीच बोललं नाही, असं होतं का? कधीच होणार नाही. 50 पुरुष एक तासभर गप बसतील. 7-8 बायका बसलेत एका ठिकाणी आणि एकही मी शब्द बोलले नाहीत, असं कधी झालंय का? आणि बोलाय काय विषय लागतो का? आम्ही बाहेर जेवणाची वाट बघतोय, ते आतून एक जण म्हणाले, मी मालकीन पहिला म्हणाले की म्हणजे मी तुम्हाला चांगलं जेवण करायला बोलत, जेवण चांगलं झालं पाहिजे. तर एक जण म्हणाले, माझा हाताचा गुण चांगला आहे, पुरणपोळ्या स्वयंपाक असला तर मी फक्त आमटी करते. आधी आम्हाला तिथं सांगायची काय गरज होती? मी फक्त आमटी करते, मी बाकीच्या वेळेला जातच नाही, आणि मी बाकीच्या महिलांसारखं काही टाकत नाही. या हाताचाच गुण आहे माझा. माझा भाऊ म्हणतो, ताई तुझं लग्न झाल्यापासून माझं पोटच भरत नाही बघ, तू गेल्यापासून. हिचं लग्न होऊन 20 वर्ष झाली, ते काय उपास राहिले तिकडे. पुन्हा आपलं मोठेपणा. तर दुसरीला दुसराच विषय. ते म्हणते आमचं कसं आहे माहिती आहे का, आम्हाला एकदा जेवलं पुन्हा सोन्याचा घास द्या, पुन्हा मन आमचं होत नाही. आणि माझा स्वभाव असा, ती सांग, माझा स्वभाव असा आहे म्हटले, सोन्याच्या ढिगात सोडा आम्हाला. हा बरोबर आहे का रे? सोन्याच्या ढिगात सोडा, आमचं मन हलणार नाही, हात लावणार नाही. किती गावच्या बायकांचे पैसे माझ्याकडे असतात, कोणाचा हिसाब दिला नाही पुढे, नाही का? मग म्हणाले आमचा स्वभाव असा आहे की म्हणजे आम्ही 40 वर्ष झाली लग्न होऊन वाळल्या 5 वेळा कोणाचा पाय दिला नाही. मी मनातच म्हटलं वलं कोणाचं ठेवलं नसेल. आता असा प्रपोज होतोय की वाळल्या 5 वेळा पाय न देता. आणि पुन्हा आणखी आम्हाला एक वावगं खपत नाही बरं का, अजिबात. आम्ही कुणाला काही बोलत नाही, आणि आम्हाला वावगं खपत. अशी 1 तासवरती प्रवचन करत होती, तिच्या पुढची तिच्यापेक्षा हुशार होती. आम्ही म्हणतो जेवण, आमदार साहेब माझ्याकडे बघते, मी त्याच्याकडे बघते. आता जेवणाचे बहुतेक आपल्या हॉटेल जेवायला लागते की काय, कुठलं पॅलेस? उषा पॅलेस मध्ये. तर मग तिच्या पुढची त्यापेक्षा हुशार. ही अर्धा तास सांगत होती, भाई माझं मन हलत नाही, सोन्या ढिगात सोडलं तर आमचं कधी मन हलत नाही, कशाला हात लावणार नाही आम्ही, मला वावं खपत नाही, मी कोणाला बोलत नाही, बोलल्याला मला मी पुन्हा सण करून घेत नाही. हे सगळं ऐकलं तर पुढची फार हुशार. एकच शब्द, माझ्या वाणीच मन की. काय शब्द? तिनं अर्धा तासच सांगितलं एका शब्दात, माझ्या वाणीच मन की. म्हणजे तिचं सगळं जे आहे चांगले होते ही तशीच आहे. असं तेवढ्यात काय झालं, जेवण आल्यानंतर आता आमदारच बरोबर बसला बिचारा, तो घर मालक म्हटल्यानंतर जरा आयटीत बसून जेवत. आयटीत जेवायला लागल्यानंतर हे बायकोनं बघितलं. आता आम्हाला काय पहिल्यांदा, आधी तुमच्या गावात कसं पहिल्यांदा तसं तिथे पहिल्यांदा. आणि मग ती बायको म्हणाली, आज त्या आयटीत राजासारखं जेवले, राजा थाटात बघून ती बायको म्हणते, आज लईच राजाचा थाट आणलाय. आतून म्हणते, बाई ग बसली, आमदार ऐकतील, महाराज ऐकतील, ऐकू देत, मी नाही कोणाला घाबरत. कसा संसार केलाय माझा मला माहित, आणि मी म्हणूनच दुसरीचं काम नव्हतं, आणि मी कोणाला घाबरत. हो म्हटले, 2 महिन्यातून दाढी आज केल्या. काय सांगायचं तुम्हाला, हे सगळं आम्ही ऐकतो. ते आज सांगते 1 रूम किचन. हो 2 महिन्यातून दाढी केली आज. मला सांगते म्हटले, तुरुंगात आल्यावाने कायम. लग्नातला ड्रेस आज घातला. काय कोणाला सांगायचं म्हटलं, काय सांग, लग्नातला ड्रेस आज घातलाय. 50-60 ड्रेस कुणाला द्यायचंय तू? मी म्हणते, बाई चांगले कपडे घालावे, दाढी करावी. तंबाखूसाठी गावभर फिरलं, पण 2 रुपयाची पुढे जवळ ठेवणार नाही. मी म्हणते 100 नोट जवळ ठेवावी, कुणाला 4-5 द्यावं, नाही का? कसा संसार केलाय मी, म्हणूनच आई बापाच्या नावाचं मला घे, आई बापाच्या नावाचं कोळसं करायचं म्हणून राहिले.
नाही का. आणि हे सगळं ऐकल्यानंतर त्या बिचाऱ्याला घर मालकाला, त्या कारखाना मालकाला वाईट वाटलं होतं, त्याचा अपमान झाला. ते माझ्याकडे बघते, आमदारकडे बघते. मी म्हटलं नाही कोणाला सांगत बाबा, जरा पाणी द्या. नाही कोणाला सांगत, जेवण नाही पाणी तर द्या. मी म्हटलं नाही बाबा कोणाला सांगत. तर त्याला सुटे नवराच हो. ते म्हणते कसं बघ, ए बाजूला कोण आहे बघ, आमदार आहेत आमदार. आमदाराच्या पंक्तीला एवढी आयट पाहिजेच की. तेव्हा माझ्या लक्षात आलं, एका मतदारसंघातील आमदाराच्या पंक्तीला जर एवढी आयट असेल, तुम्ही तर अर्जुनाच्या पंक्तीला बसलेला आहात. तुमची आयट कशी पाहिजे? जेवायला बसलं पाठ पाठावर ताट आयटीत बसते. राहू दे चा करायचा, आम्हाला हाय बाई चा करा महाराजांना मध्ये एवढं बोलायला लागले. चा करू नका पण ऐका, तुमच्या चहासाठी नाही आलो आम्ही. प्रेमाने बोला, प्रेमाने बोला. अर्जुनाच्या पंक्तीत तुम्ही बसलेला आहात, तुमची आईट कशी पाहिजे? श्रोते तुम्ही महेशांच्या मूर्ती, तुम्ही देवांच्या मूर्ती आहात. म्हणून ध्यान मन चित्त काय करा. एवढ्यासाठी हसवलं की जन्माच हसवू नये. मला आता महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. माता पार्वतीने भगवंताच्यावर विनंती केली, तो परमार्थ आणि तो देव आम्हाला सांगा. तर शंकर परमात्मा महादेवाने कोणता, तुम्ही महादेवाच्या प्रांगणात बसलाय की नाही, महादेवाने कोणत्या देवाचं वर्णन केलं ते ऐका. भगवान शंकर असं माता पार्वती शब्द ऐकून म्हणाले, पार्वती तू अर्धांगिनी आहेस, तू ब्रह्मज्ञानी आहेस, तू जगतजन्य आहेस, तुला सर्व माहिती आहे. कलियुगातल्या लोकांचा उद्धार व्हावा, कलियुगात तुझी लेकरं मोक्ष मुक्तीला जावीत, त्याला सुकून मिळावी, अंतर्मनाची शांती मिळावी, समाधान मिळावं. पार्वती म्हणून त्यांचं निमित्त करून तू मला प्रश्न विचारते आहेस. परंतु ऐक पार्वती, तुला सांगतोय, अर्थात तुझ्यासाठी हे नाहीच, तुला निमित्त करून मी कलियुगासाठी सांगतोय. तुला निमित्त करून या सर्व या भारतवर्षातील किंवा पूर्ण जगातील सर्व लोकांसाठी मी सांगतोय. ऐक, लक्ष द्या. शिव स्वरूप म्हणे अथवा शिव पूजा कृता येदी सा पूजा नाम मात्रम शाचित्र दीपप्रिय. जे कोणी शिव स्वरूपाला न जाणता, लक्ष देऊन ऐकायचं, जे कोणी शिव स्वरूपाला न जाणता शिवपूजा करत असतील, शिवपूजा करत असतील, सा पूजा म्हणजे ती पूजा नाम मात्रम, नाम मात्र आहे. कशी? शाचित्र दीप युवप्रिय, चित्रातील दीपकाप्रमाणे व्यर्थ समजावी. कशाप्रमाणे समजायचं? अचानक लाईट गेली, जनरेटरची सुविधा नाही, मग काय करावं बरं आता उजेडासाठी? तर म्हणजे सोपं आहे. म्हणजे तर पडद्यावर पाठीमागे एक दिव्या चित्र काढा. हो, एक छान अशी म्हटले पेंटिंग, ज्योत अशी पेंटिंग करा दिव्याची. तुम्ही मला सांगा, दिवा सुंदर काढला, दिव्याला ज्योत सुद्धा काढली, पेंटिंग केली, चित्रातील दिवा, त्यातून उजेड येईल का सांगा बरं? 5 नारळाचं तोरण बांधलं, 5 नारळ फोडलं, 5 माणसांनी डोकी जरी फोडली तर चित्रातील दीपकातून उजेड येईल का? नाही येणार. मग भगवान शंकर असं म्हणतात, बाबांनो, शिव स्वरूपाला न जाणता जे कोणी शिवपूजा करत असतील तर चित्रातील दीपकाप्रमाणे व्यर्थ समजावी. आहे की नाही? मनाला लागण्यासारखं आपल्या काही चुकते असं वाटते का नाही सांगा बरं. हा, आता पुढचं श्लोक आहे का? स्वरूप ज्ञान शून्येन कृतम भवेत तपो जपाधिकम देवी सकलम बालजल्पवत. स्वरूप ज्ञान शून्य, किंवा आपण स्वरूपाच्या ज्ञानाचा विषय चालला नाही. तर बरोबर ज्ञानदेव महाराज म्हटले, ज्ञानेश्वरी सुरुवात केली ओम नमोजी अध्या, आणि शेवट काय केला? आता विश्वात्मके देवी. आहे की नाही? मग म्हटले भगवंत स्वरूपाला जाणार, स्वरूप ज्ञानामध्ये इथे चर्चा चालली होती. आणि भगवान महादेव शिव परमात्मा भगवंत असं म्हणतात, शंकर भगवंत म्हणतात की स्वरूप ज्ञान शून्य, म्हणजे भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान शून्य, ज्ञान माहिती नाही, भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान माहिती नाही. कृतम भवे तपो जपादिकम, जप तप योग याग विधी पूजा पाठ होम हवन अशा इत्यादी अनेक प्रकारानं देवाची पूजा अर्चा भक्ती करतो आहे. स्वरूप ज्ञान शून्येन कृतम भवे तपो जपादिकम देवी सकलम बालजल्पवत.
म्हणजे जप तप योग याग विधी पूजा पाठ होम हवन अनेक पद्धतीनं भक्ती करत आहे, पूजा करत आहे, पण भगवंताच्या स्वरूपाला पाहिलं नाही, जाणलं नाही, तर ती पूजा जी आहे सकलम बाल जल्पवत, बालकाच्या बडबडीप्रमाणे व्यर्थ समजावी. कशाप्रमाणे व्यर्थ समजावी? आता आपण तुम्ही एवढं शांत ऐकतात, या कोपऱ्यात 4-5 मुलं बोलतात, धराचा बाबाला आहेत घेऊन जाणार आहे तुम्हाला पुन्हा बोलला तरी 4-5 मुलं बोलतात, पण तुम्ही काय म्हणाल? बोलत की महाराज लहान मुलं आहेत, लक्ष द्यायच नाही त्याचं. देतो का आपण लक्ष? ऐक नाही, लक्ष द्यायचं नाही का? बालक आहेत, लहान मुलं आहेत, बडबड करतात, काही बोलत असतील ते, त्यांचे विषय वेगळा आहे, त्याच्यावर लक्ष देऊ नका. बरोबर आहे का नाही? आता इथं आहे का भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान नाही आणि तुम्ही भक्ती करत असाल तर भगवान शंकर म्हणजे बालकाच्या बडबडीप्रमाणे मी पण लक्ष देत नाही तुमच्या. काय करणार? काही बडबड बसा तुम्ही, काही पूजा करा, संबंधच नाही माझा. कोण म्हणते? सकलम बाल जल्प, सगळं बालकाच्या बडबड. मग जरा मनाला लागतंय का बघा आपल्या, आपण एवढं रात्री हाडाची काढक करतोय, रात्रंदिवस करतोय, भक्ती करतोय आणि देव म्हणते मी लक्ष देणार लहान मुलाच्या बडबडीप्रमाणे. मग माता पार्वती म्हणते मग आम्हाला तुमचं स्वरूप कसं आहे सांगा. स्वरूप ज्ञान बघायचं आहे ना, तुमचं स्वरूप पाहिजे ना, शिव स्वरूप म्हणजे भगवंता शिवा स्वरूप बघायचं ना, मग कसं स्वरूप आहे सांगा. आता भगवान शंकर स्वरूप सांगतात, लक्ष तर आहे का? प्रेमाने बोला. तर मांडी गेलो बसा की धरून आणल्यासारखं. मी एका भागात प्रवचनाला गेलो, तिथं 2-3 माणसं म्हणजे कुठे काय मान घालून प्रवचन ऐकलं, पारण्यात गेलं प्रवचनला. पूर्वीचे अर्धे तिकडे, आता सगळीच अर्धे तिकडे माहिती, आम्हाला जागा मिळत नाही म्हणजे महाराष्ट्रात तरी. इकडे कसं आहे माहित नाही, मग एसटीनं जायचं नाही. अर्धे तिकडे तर आमच्या भागात जागा मिळत नाही. फ्रे म्हणलं तर काय हो, यांचा सगळी गर्दी जत्रा सगळं इकडंच की एसटीत. प्रेमाने बोला. काही सांगत सांगा. हा, भगवंता स्वरूप कसं सांगतो. मग ते सांगत होतं की 2 माणसं गुडघ्यात मान घालून बसले होते, आहे की नाही. तर अर्धे तिकडे म्हणजे पूर्वीची 65च्या वर अर्धे तिकडे ना. मग ती येऊन बसली पुढे गुडघ्यात मान. मी 1 तास प्रवचन केलं, माझ्या डोळ्यातून पाणी आलं, आतलं अगदी तोडून प्रवचन केलं. 1 तास प्रवचन झाल्यानंतर माझा घसा बसला ओढून ओढून आणि मग त्यांनी मानवर केली दोघांनी. त्यातला एक जण म्हटला चालू करा गे का महाराज. किती वेळ बसलो मी म्हटलं दादा झालं की प्रवचन, 1 तास प्रवचन केलं, झालं की आतडी गळ्यात आली. ते दुसरं मध्ये झालं वय, आम्हाला वाटलं सुरूच व्हायचंय अजून. आणि घरची म्हणजे आमच्या म्हाताऱ्याला देवाचं नाद बरं का. तुमचे सत्संग असो कीर्तन असो सगळ्यात पुढं जागा अडवायला. म्हणून बसताना कसं बसावं, मांडे घालून बसावं, आहे की नाही. परमार्थ ऐकण्याची पद्धत तुम्हाला सांगतो, माहित नसली तर 60% डोळ्यानं आणि 40% कानानं ऐकायचं असतं. असं वक्त्याच्या चेहऱ्यावर बघत बघत ऐकायचं असतं. प्रेमाने बोला. आता स्वरूप आहे का भगवान शंकरांनी सांगितले श्लोक आहे का. भगवान शंकर म्हणजे देव कसा आहे, स्वरूप कसा आहे. तुम्ही आता ते पाहिलं का बघायचं. नसेल पाहिलं तुम्हाला आज दाखवून जाणार. आज इथे व्यवस्था केलेली आहे जेवायच्या अगोदर, तेवढी कळस सोसायची. आणि जेवणाची मी इथे गाडीवर जण आधीच सांगितली, जेवणाची व्यवस्था माझं लक्ष असतं सगळं. कारण जेवणाच्या बाबतीत आमच्या महाराष्ट्रात कसं आहे माहिती आहे का, तिकडे मंगलाष्टक लग्नाला जरी आले तर आत बसले असते जेवायला तिथं. न शेवटची मंगलाष्टका तर येतं आंदोळ शेवटी ते कुठं टाकतात. हुशार आहे तर तुम्ही तेच केलेलं आहे. जेवणाच्या हॉलपासून तांदूळ शेवट तिकडे बसायचं पटकन. मी एकाला म्हटलं का हो एवढी गडबड काय म्हटले. तुम्हाला नाही कळायचं, महाराज लोकांना काही कळत नाही. तिथे म्हटलं पहिल्या पंक्तीला जे असते की नाही पुन्हा राहते हे बघ उकिरडे बसावं, पण पहिल्या पंक्तीला बस. तर मी म्हटलं बाबा हे निराकार मंडळाला माहिती आहे. मग तुम्हाला इथं सांगतो काय, इथं मी आलेल्याच गाडीवर तिनं म्हटलं जेवणात काय काय आयटम आहेत बघितले. सगळ्यात भारी आयटम आहे ते म्हटलं शेवटच्या पंक्तीला वाढायचं. जे ज्ञान घ्यायला भगवंत स्वरूप बघायला बसणार, ज्ञान घेणार आहेत त्यांच्यासाठी. मग तुम्ही कधी बसायचं ठरवा. प्रेमाने बोला. आता भगवंत स्वरूप कसं आहे का, यशांतम नादि मध्यम नहि करचरणम नाम गोत्रम न सूत्रम नो जातिर्ने वर्णो न भवती पुरुषो न पुसम न च स्त्री नाकारम नो विकारम नहि जनिमरणम नास्ति पुण्यम न पापम न तत्वम तत्वमेकम स समरसम नित्यम शुद्धम निर्गुणम निराकारम निराभासम निरंजनम नित्यबोधम चिदानंदम चैतन्यम शाश्वतम
व्योमातीतम. काय काय समजलं? एक अक्षर कळलं? आता ऐका. यशांतम, देवाला अंत नाही. भगवंत माझ्या स्वरूपाला अर्थात देवाला अंत नाही. दळिता कांडिता, तुझं गायीने मी अनंता, देवाला अंत नाही. यशांतम, ना आधी ना मध्यम. लक्ष द्या, देवाला सुरुवात नाही, देवाला मध्य नाही, देवाला अंत नाही. मनाची शपथ घेऊन सांगा हा देव तुम्ही पाहिला पाहिला का? असा त्याला सुरुवात नाही, मध्य नाही, अंत नाही. असं देव उगीच म्हणतात काय? बालकाच्या बडेपर्यंत व्यर्थ समजावं, उगीच मग चित्र देपकापर्यंत व्यर्थ समजावं. मग स्वरूप देवाचं कसं? ज्याला सुरुवात नाही, मध्य नाही, अंत नाही. हेच वाक्य भगवद्गीतेत तुम्ही बघा. तुम्हादी देवा हा पुरुषः प्रणस्मस्य विश्वस्य परमधानम वेताशी वेदम चदाम त्वजतम विश्वमनंत रूपम वायुरमराग्नि वरुणाशका प्रजापती प्रपितामहच्च नमो नमस्ते सस्त कृत्वा पूर्णच भूयोपि नमो नमस्ते नमः प्रसाद प्रशस्ते नमस्ते सर्वते सर्व अनंत विक्रमिति विक्रमसु सर्वसमापनोषि ततोसि सर्वाः. अर्जुन म्हणे, हे देवा, अहम त्वा नाम आदिमन पश्यामी, मी तुमचा प्रारंभ पाहत नाही. अहम त्वा नाम मध्यमन पश्यामी, मी तुमचा मध्य पाहत नाही. अहम त्वा ना अंतमन पश्यामी, मी तुमचा अंत. असा बेअंत परमात्मा. भगवद्गीता, स्कंद पुराण किंवा गुरुगीता सुद्धा. यशांतम, नादि मध्यम, न हि करचरणम, नाम गोत्रम, देवाला हात नाहीत. लक्षात नाही का? शिल्पवडे सर्व माझे मायबाप श्रोते माय सर्व नाही का? देवाला हात नाहीत. असा देव बघितला तुम्ही? बाई हातात बिन हाताचा देव असतोय, बिन हाताचाच असतो. म्हणले न ही करचरण, देवाला हात नाहीत, देवाला पाय नाहीत. बघितला का देव? नाही ना बघितलं? आज बघून जायचं. तुम्ही काय, तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊन या, भगवद्गीता घेऊन या, तुकाराम गाथा घेऊन या. त्या श्लोकावर बोट ठेवा. महाराज या श्लोकाप्रमाणे असा देव दाखवा. नाही दाखवला तर गाडीवर जालंधर महाराजांना सोडायचं नाहीत. तुम्हाला चांगली माणसं ठेवली तर बस झालं की आमचं काय बरोबर का? एक जण आला म्हटलं, महाराज आपल्याला पाहिजे असा देव दाखवायचा. आपण जसा म्हणतोय दाखवणार आहे ना देव, आपण म्हणतोय असा दाखवायचा. मी म्हटलं इकडे बाबा त्याचं असते, असं असते बघ. मी म्हणेल असा दाखवा, आपल्याला पाहिजे असं दाखवा. मी म्हटलं बाळा त्याचं असं असते. बायको पसंतीने करता येते. गोरी पाहिजे, काळी पाहिजे, पैशाचं झाड पाहिजे, हा अशी पाहिजे, तशी पाहिजे, एवढं शिक्षण पाहिजे. पसंतीने बायको करता येते, पण आई जशी आई तशी स्वीकारावं लागते. असं म्हणता येतं का? मला आई गोरीच पाहिजे, आई उंच पाहिजे, जा घरी. अरे बाबा, आई अगोदर असते, बायको पसंतीने करता येईल. आई जशी आहे ते स्वीकारावं लागते ना. सोपा दृष्टांत नाही. तसा देव जसा आहे तसा स्वीकारावा लागतो. तुम्हाला पाहिजे असला देव नसतो, जसा आहे अगोदर. कोठे काहीच नाही तेव्हा, पृथ्वी नव्हती तेव्हा देव होता. मग असा देव आहे जसा आहे तसा स्वीकार. मग ऐका, यशांतम नादि मध्यम नाही करचरणम, नाम गोत्रम न सूत्रम, देवाला नाव नाही, गोत्र नाही, सूत्र नाही, नियमबद्धता नाही, हात नाही, पाय नाही. तुकोबरा सोप्या भाषेत सांगतात, देव आहे तुम्हा पुढे. कुठं आहे देव? तुमच्या पुढे. आता बघा ना, तुम्ही इथं बसल्या, तुमच्या पुढे देव आहे. तुम्ही शेतामध्ये गेला, देव आहे तुम्हा पुढे. मंदिरापुढे तुम्ही समजू शकता, पुढे देव आहे, मंदिर आहे, वा वा, दर्शन घेतलं. तुम्ही शेताला गेलाय, बसमध्ये बसलाय, देव आहे तुम्हा पुढे. कुठं आहे? बरं, पुढं असणार देव कसा आहे बघा. यासी नाही पाठपोट, या देवाला पाठपोट. हा, म्हणून म्हटलं मनाची शपथ घेऊन सांगा, देवाला पाठ नाही, पोट नाही. असा देव पाहिला का तुम्ही? माहित तर आहे की ऐकलंय का तरी? असं ऐकलं असेल पण तिकडे लक्ष दिलं. यासी नाही पाठपोट आणि करी त्रिलोक्याचा घोट. कोण म्हणतात? हे तुकोबराय म्हणतात. आता गंमत बघा, घोट समजा पाण्याचा घोट आपण घेतो, घोट आणि घोट घेणारा यात फरक आहे की नाही? किती प्रमाण मोठं आहे. हत्तीनं पाण्याचा घोट घेतला, घोट किती असतो, हत्ती केवढा असतो. आपण पाण्याचा घोट घेतला, घोट किती छोटा असतो ना, आपण किती मोठे आहोत. आता 3 लोकांचा घोट करतोय. म्हणजे चंद्र सूर्य तारे, आकाशात किती ग्रह आहेत, किती चंद्र सूर्य, करोडो, म्हणजे सांगताच येत नाही एवढे ग्रह तारे आहेत. धरती पाणी अग्नी जीव आहे का, स्वर्ग मूर्ती उपाता सगळ्याचा एकच घोट करतोय. मग घोट करणारा केवढा असेल? एवढा मोठा एक घोट जर असेल तर घोट करणार केवढा असेल? इथे लक्षात तुमच्या. मग यासे नाही पाठ पड करीत त्रिलोक्याचा घोट, असा देव आहे.
चरणाविन चाले, वाचविन बोले, अंगाविन डोले, सराभूती नेत्राविन देखे, कर्णाविन ऐके, जिभेविन चाके सर्व रस, हाताविन देतो, मुखाविन घेतो, जिभेविन घेतो, प्रेम मूल ऐसा हा देव, रूपाविन तुझ्या, म्हणे मुकुंद राजा दानबापा. नाही नाही आकाश धरणी, पाहे स्वरूपाची खाणी, स्वरूप आहे अगोचर, गुरु करतो गोचर, गोचर करता जाण, दृष्टी दिसे निरंजन. नाही हात पाय असी, जनी म्हणे स्वरूपाशी. कोण म्हणते? जन. बर, मग देवाला हात नाही, देवाला पाय नाही, देवाला पाठ नाही, पोट नाही, असा नित्यम शुद्धम निर्गुणम निराकारम निराभासम, नित्य शुद्ध निर्गुण निराकार निराभास असा देव आहे. या देवाला पाहता येतं. तो देव सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज दाखवतात. माता पार्वती म्हटले, महाराज तुमचं असं जर स्वरूप असेल आम्हाला दाखवेल कोण सांगा, मी कलियुगात लगेच सांगून टाकते. प्रेमाने बोला. त्या शिरपेवाडीमध्ये एकेकाळी एवढ्या वर्षानंतर, एवढ्या 1000 वर्षानंतर कार्यक्रम घेतला जाईल. त्या कार्यक्रमामध्ये जालिंदर महाराज सत्यसंच करते, दत्तात्रय जगतापचे जवळ बसले असतील, त्याच्या गटातून मी हे तुमचा संदेश पोहोचवेन. गाडी वडील सुंदर अशी व्यवस्था केली, प्रवीण आणि त्या ठिकाणी ज्ञानप्रचार म्हणून इकडे तिकडे देवा देवासारखे वावरतील. यातून जे चुकलेले आंबे जे आहेत पुन्हा त्यांच्या तावडीत सापडते. म्हणजे आज कोण ज्ञान घेणार नाही, महाराज म्हटले जे ज्ञान घेणार नाही त्यांनी त्या कुठं लगेच विश्वास ठेवा म्हणणारे पुन्हा तरी ते आहेत आपल्या अवतीभोवती, पुन्हा पश्चाताप झाला तर. मग म्हणजे मी कलियुगामध्ये शिरपेवाडीमध्ये या प्रांगणामध्ये या पवित्र नगरीमध्ये आणि बसवेश्वराच्या मंदिरासमोर, महादेवाच्या मंदिरासमोर आणि म्हटलं हे ज्ञान मी सांगेन. मला सांगा हा देव पाहण्यासाठी काय करावं लागतं, काय करावं लागतं, काय करावं लागतं? प्रेमाने बोला. काय करावं लागतं? तर भगवान माता पार्वतीला भगवान शंकर सांगतात की म्हटले, गुरु रेको ही जानाती स्वरूपम देवव्यम तज्ञानमय प्रसाद नान्यता शास्त्र कोटीवी. भगवान शंकर म्हटले, गुरु रेको ही जानाती, बाबानं केवळ गुरुच परमात्मा स्वरूप जाणतो. लक्ष द्या, प्रेमाने बोला. केवळ गुरुच परमात्मा स्वरूप जाणतो आणि गुरुकडूनच मनुष्याला परमात्म्याची प्राप्ती होते. नान्यता शास्त्र कोटीवी. नाहीतर कोट्यावधी जरी शास्त्र वाचली तर कुणाला केव्हा कधी परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. ज्ञानम नास्ती गुरुविना, गुरुशिवाय ज्ञान मिळणार नाही. आणि ते ज्ञान आज सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तुम्हाला दाखवतात, त्याची प्राप्ती करून देतात. आणि म्हणून तुम्हाला सांगतो संतजनांनो, आज सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांची कृपा आहे. तुम्ही हे जर ज्ञान नाही घेतलं तर काय मोठा घोटाळा होईल तुम्हाला सांगतो. बाबाजीने एकदा उदाहरण सांगितलं होतं, मी माझ्या भाषेत सांगतो. एक वडाचं झाड आहे. वडाचं कशाचं झाड आहे? कशाचं? वटवृक्ष, वडाचं झाड आहे. आणि त्या वडाच्या झाडावरती 5000 वर्षाचं वडा झाड आहे. किती वर्षाचं आहे? 5000 वर्षाचं वडा झाड आहे. आणि पक्षाच्या परंपरा म्हणजे पक्षाचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा आणि कोण 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 त्याच्या परंपरा 5000 वर्षापासून राहतात. म्हणजे महाभारताच्या काळापासून म्हणा ते वडाच्या झाडावर राहतात. काही डोलीमध्ये पक्षी आहेत, काही हजारो घरटी त्या वडाच्या झाडावर आहेत. एकदा काय झालं, वडाचं झाड पेटलं. म्हणजे वडाचं झाड काय झालं, अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडलं. वडाचं झाड पेटलं. पूर्ण अग्नी म्हटलं का पाणी आलं. पाण्याला समजत होता. थांबा, शांत व्हा, प्रेमाने बोला. वडाचं झाड पेटलं, अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि सगळे पक्षी मारायला लागले. बरोबर की ना? अग्नी जळून खाक व्हायला लागले, त्याचे कोळसा व्हायला, रडायला लागले. म्हणजे आपले राग झाली पक्ष्यांची, आक्रोश पक्षाचा चिवचिवाट सुरू झालेला आहे. आणि ते वडाचं झाड बघते की 5000 वर्षापासून यांची परंपरा मी सांभाळलेली आहे. 5000 वर्षापासून मी साक्षीदार या पक्ष्यांच्या परंपरेला, याच्या आजोबापर्यंत मी सांभाळले. माझ्या डोळ्यात एकच हे पक्षी मरून पडतात, हे बघवत नाही वृक्षाला. आणि तो वडाचं झाड बोलायला लागलं. ते वडाचं झाड म्हणालं, पक्ष्यानो, बाबांनो, तुम्हाला हात जोडून विनंती करतो. अरे 5000 वर्षापासून तुमच्या परंपरा मी सांभाळतोय. अरे माझं एवढं प्रेम तुमच्यावर बसलेलं आहे की म्हणजे त्याचं गणितच करता येत नाही, एवढं प्रेम आहे. अरे बाबांनो, परंपरा तुमच्या सांभाळल्या, आता तुम्ही मरून पडत आहात. माझ्या डोळ्यात देखत तुमची राख होते, मला नाही रे भगवत. अरे माझा इलाज नाही, अग्नीच्या भक्ष्यस्थानी मी पडलो आहे. पूर्ण चारी बाजून आग लागलेली आहे. बाबांनो, या वृक्ष योनीमध्ये स्थलांतर करण्याची व्यवस्था नाही. माझी मुळं जमिनीशी जखडली गेलेली आहेत. मला इकडे तिकडे जाता येते, मला वाचणार नाही. मी आता मेल्याशिवाय मला पर्याय नाही, मला जळून राख झाल्याशिवाय पर्याय नाही. पण पक्षानो, तुम्ही सावध व्हा, तुम्ही जागी व्हा. तुम्हाला देवानं पंख दिलेले आहेत. बाबांनो, तुम्हाला देवानं पंख दिलेले आहेत. अरे उडून जा, अरे निघून जा, अरे मरू नका. अरे तुमच्या परंपरा मी सांभाळेल, रे परंपरा सांभाळेल. अरे म्हटलं, माझ्या डोळ्यात देखत तुमची राख होते, मला नाही बघवत. तुम्ही उडून जा, अरे निघून जा. अरे देवानं पंख दिले, त्याचा वापर करा रे.
वापर करा रे. पुन्हा काही पक्षी म्हणतात आम्हाला लागला सांगायला, आमचा आजोबा येतं, पंजोबा येतं, ती काय शाने नव्हती माणसं, तू आम्हाला सांगायला आला. पुन्हा झाड कळवळते, अशा कळवळ्याच्या याती करीला भावीने प्रीती. म्हटले अरे बाबानो तुम्ही मला 4 शिव्या द्या, परंतु म्हटले अरे बाबानो मरू नका रे, अरे तुमच्या माझ्या डोळ्यात देखील तुमचे राख होते रे, मला नाही बघवत, मला नाही. अरे तुम्हाला पंख दिले रे, पंख दिले देवानं. अरे उडून जा, स्वतःला वाचवा, स्वतःला वाचवा, स्वतःला वाचवा, स्वतःला वाचवा. सिद्धांत आहे का? 84 लक्ष जीव योनी माणसाला ओरडून सांगतात, माणसा आमच्या 84 लक्ष योनी भोग येऊन येत रे. अरे माणसा तुला देवानं सद्बुद्धी दिलेली आहे, तुला बुद्धी दिलेली आहे बाबा, बुद्धी दिलेली आहे. अरे पशु देही नाही गती आयसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची, म्हणून नरदेह श्रेष्ठ सर्व देहामध्ये वरिष्ठ. अरे जयाची चुकी अरिष्ट येमे अटनेची. अरे पशुपक्षा जन्मामध्ये भोग येवण्यामध्ये परमात्म्याची प्राप्ती होत नाही, जीवाला मोक्ष मुक्ती मिळत नाही. अरे केवळ माणसाच्या देहामध्येच होऊ शकते, माणसाच्या जन्मामध्ये होते. अरे तुम्हाला माणसाचा जन्म मिळालेला आहे, वाचवा रे जीवाला वाचवा. 84 लक्ष येवणीच्या फेऱ्यामध्ये टाकू नका. एक एक येवणी कोट कोट फेरा तेव्हा लागे. अरे एका एका जन्मात गेला कोटी कोटी वेळा फिरावं लागेल, 84 लक्ष जोडणी फिरावं लागतील. अरे जागे व्हा, तुका म्हणे होई सावधान. सावध झालो, सावध झालो, आलो हरीच्या जागरणा. अरे सावध व्हा, जागे व्हा, स्वरूपाच्या ठिकाणी जागे व्हा. अरे एकदा जर तुम्ही गेला चुकली या वर मग फेरा पडे, प्रचंड मोठा फेरा होईल. जीवाचं हाल हाल होईल. मारती झोडती यमाचे किंकर, तप्त भूमीवरील लोळविती, अग्निस्तंभा कवटाळविती. अरे जीवाचं प्रचंड काय जाब देशे यमदूता, यमदूताला काय सांगायचे अवतरणे म्हटले. म्हणून माणसा जागा हो, सावध हो, मोक्ष मुक्ती प्राप्त करून घे, जीवाचं कल्याण करून घे, ब्रह्मज्ञान प्राप्त कर आणि जीवाला मोक्ष मिळवून दे. या संजनो आज तीच व्यवस्था इथे केलेली आहे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जे त्या वृक्षानं पक्षाला सांगितलं, ज्या भोगवेळी तुम्हा मला सांगतायत बाबांनो आपण ज्ञान घेऊ शकतो, परमात्म्याची प्राप्ती करू शकतो, तर या ठिकाणी जिथे अनाउन्समेंट करतील आता त्या ठिकाणी बसा, ब्रह्मज्ञान घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. तुम्ही मला फार छान वाटलं, हे गाव फार चांगलं आहे. तुम्हाला कसं कळलं? आत्ता तर आला लगेच गाव चांगलं आहे कळतं लगेच, कारण पीक चांगलं आलेलं बघून शेत चांगलं आहे कळत नाही आहे की नाही. पीक चांगला अगदी मस्त आहे तर म्हणजे शेत पण चांगलंच आहे. एवढी तुम्ही शांतीचं सहकार्य करता, एवढी छान तुम्ही बसलेला आहात. कुणी मध्ये आधी उठलं नाही, कोणतरी बाबा चहा करायचं म्हणत होता, तिने बी विसरून गेले, त्याचं बरं झालं. तर तुम्ही शांत तर ऐकलं, छान वाटलं. तर तुम्ही एवढे चांगले आहात तर ब्रह्मज्ञान घ्या आणि आणखी चांगले बना. प्रेमाने बोला.